मित्रांनो नमस्कार. सध्या भाषेबद्दल खूप वादंग सुरू आहे. मराठी आलीच पाहिजे, हिंदी पहिलीपासून नको असा वाद आपल्याला ऐकायला मिळतो. परंतु सगळ्यांना जास्तीत जास्त भाषा अवगत असणे हे त्याचं अधिकचं स्किल आहे, ते एक बेनिफिट आहे. समजा उद्या तुम्ही UPSCच्या मुलाखतीला गेलात तर तिथे तुम्ही म्हणू शकत नाही की तुम्ही माझी मुलाखत मराठीतूनच घ्या किंवा तमिळमधूनच घ्या. तिथं जे पॅनल असतं ते जास्तीत जास्त इंग्लिश किंवा हिंदीमधूनच तुम्हाला प्रश्न विचारतात. हिंदी ही नॅशनल भाषा आहे, आपली राष्ट्रीय भाषा आहे आणि इंग्लिश ही जागतिक भाषा आहे. त्यामुळे पॅनलिस्ट हे जास्त करून इंग्लिश व हिंदीमधूनच तुम्हाला प्रश्न विचारतील आणि तुम्हाला त्याच भाषेमध्ये उत्तर द्यावे लागेल, जेणेकरून सगळ्या पॅनलिस्टला तुमचं जे काही म्हणणं आहे ते समजेल, म्हणजे दोघांमध्ये कम्युनिकेशन व्यवस्थित होईल. तर पहिलीपासून हिंदी नको हा जो विरोध आहे तो काही बरोबर नाही. काय हरकत आहे, लहान मुलांना जर हिंदी आली तर त्यात काही नुकसान नाहीच आहे. तर हिंदी यायला पाहिजे, हिंदी यावी ही एक चांगली गोष्ट आहे. आणि इतर प्रांतांमधील जे कोणी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आहेत नोकरीला, त्यांनीही इथली भाषा शिकून घ्यावी, त्यांनीही मराठीमधून संवाद साधावा ग्राहकांशी, हेही योग्यच आहे. तसंच आता IASची बदली दुसऱ्या स्टेटमध्ये होत असते तर ते IAS लोक तेथील लोकल भाषा शिकून घेतात. त्याचप्रमाणे जिथे कुठेही समजा IAS IPS लोकांच्या बदल्या होतात तर त्यांना तिथली भाषा अवगत करून घ्यावीच लागते ॲज अ कम्युनिकेशन माध्यम म्हणून. त्यामुळे जास्तीच्या भाषा आल्या तर ते एक तुमचं बेनिफिट राहतं, कौशल्य राहतं. तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये व्यापारामध्ये त्याचा फायदाच होतो. विनाकारण भाषेचा वाद निर्माण करणं योग्य नाही. आपल्याला ज्या काही जास्तीत जास्त भाषा अवगत करता येतील त्या कराव्यात, हेच आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये हितकारक आहे.